पानशेत मार्गावरील वरदाडे पूल हा पुरात वाहून गेलाय। वरदाडे पूल पुरात वाहून गेल्यानं 60 गावांचा संपर्क तुटलाय। पानशेत रस्त्यावरील पूल गायब झालाय। पर्यटकांसह नागरिकांचेही हाल होत आहेत। दुर्घटनांची त्यांच्यावर टांगती तलवार आहे, त्यामुळे प्रशासन मात्र सुस्त दिसतंय। राजगड, हवेली, मुळशी या तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे, जो वाहून गेलाय। पुणे पानशेत मार्गावरील वरदाड इथला हा पर्यायी पूल आहे आणि रस्ता अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेलाय। त्यामुळे राजगड, हवेली आणि मुळशी या तालुक्यातील 60हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय। अत्यवस्थ रुग्ण आहेत, विद्यार्थी आहेत, कामगार आणि पर्यटकांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत। कच्च्या पर्यायी मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे नवीन पुलाचं काम सुरू असताना तयार करण्यात आलेला तात्पुरता मार्ग पुरातच वाहून गेला आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। दृश्य आपण पाहतोय, यात रस्ता कुठे सुरू होतोय, कुठे संपतोय काहीच दिसत नाहीये। अति मुसळधार पावसाचा पुण्यातील बहुली परिसराला देखील फटका बसलाय। वारजे बहुली मुठा राज्यमार्गावरील बहुली इथल्या ओढ्यावरील पुलाचं काम सुरू असताना तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला। त्यामुळे मुळशी, हवेली आणि राजगड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। हजारो नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे। बहुली इथल्या पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता करण्यात आला होता, मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे हा रस्ता खचून वाहून गेलाय आणि त्यामुळेच वारजे, उत्तमनगर मार्गे मुठा, पानशेत, वरसगाव परिसर तसंच कुरण, जांभळी, डावजे, कोंढूर, जातेडे आणि श्री निळकंठेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस होतोय। ताम्हिणी घाटाजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे। ही दरड कोसळल्यानं 3 घरं माती खाली गाडली गेली आहेत। रहिवाशांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवल्यानं जीवितहानी टळली आहे। डोंगर उतारावरील उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दरड कोसळलेल्या ठिकाणाच्या डोंगराच्या खाली काही झोपड्या उभारण्यात आल्या होत्या, मात्र अतिवृष्टीमुळे धोका लक्षात घेऊन तिथल्या रहिवाशांनी यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं होतं। पुण्यातल्या या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। ताम्हिणी घाटाजवळ दरड कोसळल्याची घटना आपण पाहतोय। दरड कोसळल्यानं 3 घरं ही मातीखाली गेलेली आहेत। सुदैवानं यामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नाही। मुळशी तालुक्यातल्या पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी परिसरामध्ये सारोळे दावडी इथं डोंगर उतारावरच्या उत्खननामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं कुठल्याही पद्धतीचा मोठा यामध्ये जीवितहानीचा प्रकार घडलेला नाही। सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात स्लायडिंग झालंय आणि दरड कोसळल्याच्या ठिकाणच्या डोंगराच्या खाली काही झोपड्या उभारण्यात आलेल्या होत्या, मात्र अतिवृष्टीमुळे हा धोका लक्षात घेऊन तिथल्या रहिवाशांनी यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्यामुळे हा सगळा मोठा अनर्थ टळलेला आहे। बरं ज्ञानेश्वर, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एक बातमी पाहिजे, त्यावर देखील तुमच्याकडून अधिकची माहिती हवी आहे। दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात मोठी आवक करण्यात येते। दौंड बंधाऱ्यातून 1,45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय। भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे। 48 तासात उजनीमध्ये 4.25 TMC पाण्याची वाढ झाली आहे, तर मुसळधार पावसानं उजनी धरणाची पाणी पातळी वाढली आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे। दौंड बंधाऱ्यातून भीमा नदीमध्ये 1,45,561 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे नदीपात्र तुडुंब भरून वाहतंय। गेल्या 48 तासात उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये तब्बल 4.25 TMCची वाढ झाली आहे। धरणातील उपयुक्त पाणी साठा आता 20.21% पोहोचलाय।